नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल शिक्षण प्रवासवरती सहर्ष असे स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर, टेस्टर, बिझनेस ॲनालिस्ट, UI UX डिझायनर, प्रोडक्ट डेव्हलपर अशा बरेचसे रोल पाहिले. आणि या व्हिडिओमध्येही आपण डेव्हऑप्स इंजिनियर, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन इंजिनियर आणि सपोर्ट इंजिनियर असे काही रोल पाहणार आहोत. मागचा व्हिडिओ तुम्ही भरभरून पाहिलात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. बट प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला डेव्हऑप्स इंजिनियर हा रोल. डेव्हऑप्स म्हटले की असे वाटते का की हे काही टूल्स आहे का जे इन्स्टॉल करून शिकले जाते? तर तसे नाही. डेव्हऑप्स म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या आतमध्ये एक प्रोसेस असते और कन्सेप्ट असतो, त्याला म्हटले जाते. डेव्हऑप्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स. म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्ट डिप्लॉयमेंट किंवा रिलीजसाठी बोलत असतो, तिथे मेजरली 2 डिपार्टमेंट काम करत असतात. एक म्हणजे डेव्हलपमेंट, दुसरा म्हणजे ऑपरेशन्स. डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे डिझाईन, कोड, मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर काय काम करतात हे एक्सप्लेन केलं आहे. तर ते मेजरली डिझायनिंग, कोड यावरती काम करतात आणि ऑपरेशन्स डिपार्टमेंट सर्व्हर मॅनेज करणं, सिक्युरिटी, स्केलिंग, बॅकअप यावरती पाहतात. आता इथे ऑपरेशनला काही बग्स, त्रुटी दिसत असतील तर ते सॉफ्टवेअर डेव्हलपरला सांगतात आणि याच वेळी आपला डेव्हऑप्सचा रोल इंट्रोड्यूस होतो. आता तुम्ही म्हणाल की रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात? तर मेजरली CI/CD म्हणजेच कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डेव्हलपमेंटचे सेट तयार करतो किंवा ऑटोमॅटिटिंग रिपेटिव्ह टास्क लाईक कोड, डिप्लॉयमेंट, टेस्टिंग अँड मॉनिटरिंग. वर्किंग विथ प्लॅटफॉर्म्स लाईक Azure, AWS, Google Cloud टू होस्ट ॲप्लिकेशन. मॉनिटरिंग थोडक्यात सांगायचे तर सिस्टीमचे आरोग्य तपासणे आणि त्रुटी आधीच दुरुस्त करणे. आता कसे बऱ्याचशा स्टार्टअप कंपनीमध्ये एकच माणूस वेगवेगळे रोल काम करत असतात. पण बऱ्याचशा MNC जिथे किंवा टेक्निकल टीम मोठी साईजमध्ये असतात, अशा ठिकाणी डेव्हऑप्सचा रोल असतो. डेव्हऑप्स हा असा जादूगार आहे जो कोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात ब्रिज तयार करतो. उदाहरण घेऊन समजून घ्यायचं झालं, समजा एक टीम आहे जे नवीन शॉपिंग ॲप तयार करत आहे. डेव्हऑप्स इंजिनियर त्या ॲपचे डिप्लॉयमेंट स्वयंचलित करतो. जर डेव्हलपरला नवीन कोड लिहित असेल तर डेव्हऑप्स पाईपलाईन कोडमध्ये काही त्रुटी आहेत का ते पाहतात अँड डिप्लॉईज द ॲप टू अ स्टॅटिक एन्व्हायरमेंट विदाऊट मॅन्युअल एफर्ट. आता स्किल्स नक्की काय लागतात बरं? तर त्यामध्ये कोडिंगमध्ये पायथन, बॅश, शेल स्क्रिप्टिंग. दुसरं म्हणजे की क्लाउड प्लॅटफॉर्म्समध्ये AWS, Azure, क्लाउड, कंटेनर्समध्ये डॉकर आणि कुबरनेट. आता तुम्ही म्हणाल की वाय डेव्हऑप्स रोल, वाय इट मॅटर्स और बेनिफिट्स काय? तर फास्टर डिलिव्हरी, better collaboration, continuous monitoring and feedback, cost efficiency, enhanced security, better user experience. म्हणजेच पटकन अपडेट आणि कमी चुका. नेटफ्लिक्सचेच उदाहरण घ्या, विदाऊट बफरिंग तुम्हाला कसे पटपट व्हिडिओज पाहायला मिळतात, तसेच काहीसे. इन शॉर्ट, DevOps matters because it delivers software faster, improves teamwork, reduces errors, saves cost, enhance security and ensures users satisfaction. आता तुम्ही मला टेस्टर आणि डेव्हऑप्स सेम आहेत का? तर नाही. ऑफकोर्स कंपनीमध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कधी कधी सेम असू शकतात, पण हे 2 रोल वेगवेगळे आहेत. तर आपण पाहूयात नक्की टेस्टर काय करतं आणि डेव्हऑप्स काय करतं. टेस्टरचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तेही जाऊन चेक करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेस्टर म्हणजे फाइंडिंग बग्स अँड इन्शुअर सॉफ्टवेअर वर्क्स ॲज एक्सपेक्टेड. डेव्हऑप्स काय करतं? तर बिल्ड्स पाईपलाईन्स फॉर CI/CD अँड मॉनिटरिंग. टेस्टर टेस्ट ॲप्लिकेशन बट डज नॉट मॉनिटर लाईव्ह सिस्टीम्स. डेव्हऑप्स काय करतं? मॉनिटर लाईव्ह सिस्टीम्स अँड रिझॉल्व्ह प्रोडक्ट इश्यूज. आता एक आपण उदाहरण घेऊन पाहूयात. टेस्टरचा रोल, इमॅजिन यू आर बेकिंग द केक. द टेस्टर टेस्ट द केक टू चेक इफ इट इज स्वीट, सॉफ्ट अँड प्रॉपरली बेक्ड. डेव्हऑप्स रोल काय करतं? डेव्हऑप्स इज लाईक टू ऑटोमेट किचन सेटअप दॅट मिक्सेस द इन्ग्रेडियंट्स, बेक्स द केक, कीप द ओव्हन मॉनिटरिंग अँड इफिशियन्सी विदाऊट बर्निंग द केक. चला, डेव्हलपमेंट टीमने प्रोडक्टमध्ये काहीतरी फीचर ॲड केले आणि चेंज केले, पुश केले GitHubवरती. आता ते सर्व्हरवरती गेले की समजले की अरे काहीतरी प्रॉब्लेम येत आहे. डेव्हलपर टीम बोलणार आमच्याकडे तर सुरळीत चालू आहे. मग सर्व्हरलाच काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग ऑपरेशन टीम बोलणार सर्व्हर तर सुरळीत चालू आहे. मग असे प्रॉब्लेम जेव्हा हँडल करावे लागतात तेव्हा डेव्हऑप्सचा रोल इंट्रोड्यूस होतो आणि डेव्हऑप्स हे सगळे प्रॉब्लेम्स हँडल करतात.
आता एज्युकेशनमध्ये काय लागते तर एनी टेक्निकल बॅकग्राऊंड ज्यामध्ये बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बी IT किंवा कम्प्युटर सायन्स किंवा तुम्ही कुठलाही डिप्लोमा ग्रॅज्युएशन टेक्निकल फील्डमध्ये केले असेल आणि काही सर्टिफिकेशन्स केले तर तुम्ही या रोलला जाऊ शकता. टूल्समध्ये व्हर्जन कंट्रोल विच इज गिटहब, लिनक्स, कुबरनेट्स, जेनकिन्स असे काही टूल्स तुम्ही एक्सपिरियन्स किंवा नॉलेज असेल तर तुम्ही या रोलला जाऊ शकता. आता आपण एक डायग्रॅम पाहू आणि त्या डायग्रॅम थ्रू आपण अजून इन डिटेल माहिती पाहूयात. डायग्रॅम मी ऑलरेडी स्क्रीनवरती दिली आहे. अल्फा अशा डायग्रॅममध्ये आहे ते. आपण जे पाहिले डेव्हऑप्स इज अ मिक्स रोल ऑफ डेव्हलपर अँड ऑपरेशन. दिस इज कॉन्टिन्युअस वाईड प्लॅनिंग स्टेज ज्यामध्ये प्लॅन केले जाते. पहिलं म्हणजे की डेव्हलपमेंट पार्टमध्ये, त्यानंतर कोड केले जाते, मग ते बिल्ड केले जाते, त्यानंतर ते टेस्ट केले जाते युनिट टेस्टिंग किंवा इंटिग्रेशन टेस्टिंग थ्रू. म्हणजेच बिल्ड करणं आणि टेस्ट करणं ही जी प्रोसेस असते त्याला आपण CI म्हणजेच कंटिन्युअस इंटिग्रेशन असे बोलतो. त्यानंतर रिलीज आणि डिप्लॉय केले जाते आणि रिलीज आणि डिप्लॉय यालाच CD म्हणजेच कॉन्टिन्युअस डिप्लॉयमेंट बोलले जाते. त्यानंतर ऑपरेट आणि मॉनिटर आणि काही चेंजेस असतील तर ते परत डेव्हलपमेंट टीमकडे दिले जातात. तर हे सगळं काम करणं म्हणजेच डेव्हऑप्स रोल. सपोर्ट इंजिनियर. आता काही लोकांना ना सपोर्ट इंजिनियर आणि इम्प्लिमेंटेशन इंजिनियर सेम वाटतं, पण ॲक्च्युली ते कंपनी वाईज हायरार्की वेगळी असू शकते. कंपनी वाईज पण ते डिफरंट रोल असू शकतात, पण ॲक्च्युअलमध्ये ते दिस बोथ आर डिफरंट रोल्स. ओके, सो पहिला पाहूया आपण सपोर्ट इंजिनियर. सपोर्ट इंजिनियर इज अ रिअल लाईफ सुपर हिरो, वर्क फिक्सर अँड स्ट्रेस ॲब्झॉर्वर बिटवीन कस्टमर्स अँड डेव्हलपर्स. सपोर्ट इंजिनियर हा असा योद्धा असतो जो क्लायंटच्या समस्यांची ढाल बनतो. त्यांचे मुख्य काम म्हणजे समस्या सोडवणे, ट्रबल शूटिंग करणे, थोडक्यात सगळ्यांची डोकेदुखीच सांभाळणे. क्लायंटचा कॉल आला की सॉफ्टवेअर चालत नाही तर मग मेन प्रॉब्लेम शोधणे, लॉग्स, एरर आणि सर्व्हर स्टेटस तपासायचे, क्लायंट्सला सॉफ्टवेअर समजावून सांगायचे. काही बग्स ते स्वतः सोडवतात, काही वेळा हे आमच्या डेव्हलपर टीमकडे मी पाठवतो असे बोलून स्वतःच निसटून जातात. एज्युकेशन फील्डमध्ये त्यांना सेम डेव्हऑप्स सारखंच टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजे की बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर सायन्स, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और एनिथिंग रिलेटेड टू टेक्निकल फील्ड, डिप्लोमा, असोसिएटची डिग्री असले तरी चालते. बेसिकली टेक्निकल स्किल्समध्ये बेसिक IT स्किल्स, विंडोज, लिनक्स किंवा नेटवर्किंगमध्ये अंडरस्टँडिंग ऑफ TCP IP ॲड्रेस किंवा स्क्रिप्टिंग, बेसिक नॉलेज ऑफ पायथन, बॅश और पॉवरशेल अशा काही गोष्टींचं त्यांना नॉलेज असणं अपेक्षित असतं. ते तुम्ही सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियरला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, आता आपला तिसरा रोल आहे इम्प्लिमेंटेशन इंजिनियर. सॉफ्टवेअर यशस्वीरित्या इन्स्टॉल आणि कॉन्फिगर करणे, वेगवेगळ्या सिस्टीमवरती योग्यरित्या चालते का ते पाहणे, क्लायंटच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर पाहणे, ते त्यांच्या सिस्टीमसोबत जोडणे, क्लायंट्सला सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते समजावून सांगणे, इन्स्टॉलेशन करताना आलेल्या समस्या शोधणे आणि रिपोर्ट तयार करणे, हे सगळे काम इम्प्लिमेंटेशन इंजिनियर करतात. इम्प्लिमेंटेशन इंजिनियर्सचे एज्युकेशन बॅकग्राऊंडसुद्धा टेक्निकल म्हणजे कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज किंवा एनिथिंग रिलेटेड टू टेक्निकल फील्डचे लोक इम्प्लिमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करू शकतात. आपण आता मेजरली डिफरन्स पाहूयात की सपोर्ट इंजिनियर आणि इम्प्लिमेंटेशन इंजिनियरमध्ये नक्की डिफरन्स काय असतो. तर सपोर्ट इंजिनियर प्रोव्हाइड्स टेक्निकल असिस्टन्स टू युजर्स आफ्टर प्रोडक्ट डिप्लॉयमेंट. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट डिप्लॉयमेंट नंतरच सपोर्ट इंजिनियर्स काम करतात. इम्प्लिमेंटेशन इंजिनियर जे असतात ते डिप्लॉयज, कॉन्फिगर्स आणि इंटिग्रेट सॉफ्टवेअर और सिस्टीम्स फॉर कस्टमर्स. ठीक आहे, त्यानंतर असतं सपोर्ट इंजिनियर स्टेजेस ऑफ इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे पोस्ट डिप्लॉयमेंट नंतर सपोर्ट इंजिनियर्स काम हाती घेतात. इम्प्लिमेंटेशन इंजिनियर्स हे प्री डिप्लॉयमेंट किंवा ड्युरिंग डिप्लॉयमेंटमध्ये काम करतात. सपोर्ट इंजिनियर ट्रबल शूट इश्यूज पाहतात आणि इम्प्लिमेंटेशन इंजिनियर जे आहेत ते इन्स्टॉल आणि कॉन्फिगर सॉफ्टवेअर और हार्डवेअरवरती काम करतात. सपोर्ट इंजिनियर प्रोव्हाइड्स टेक्निकल सपोर्ट वाया तिकेट्स, कॉल्स और ईमेल्स. आणि इम्प्लिमेंटेशन इंजिनियर एन्श्योर स्मूथ इंटिग्रेशन विथ कस्टमर सिस्टीम. मी सगळी माहिती, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सगळे इन डिटेल मी स्क्रीनवरती मेन्शन केले आहे, तुम्ही ते चेक करू शकता. चला तर मग आपण 3 रोल पाहिले आज, डेव्हऑप्स इंजिनियर, सपोर्ट इंजिनियर, इम्प्लिमेंटेशन इंजिनियर. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते
सॉफ्टवेअर डेव्हलपर, बिझनेस ॲनालिस्ट, त्यानंतर UI/UX डिझायनर आणि ऑटोमेशन किंवा मॅन्युअल टेस्टर. आता ह्या सगळ्या रोलचं आपण एक डेली एक्झाम्पल पाहूयात की नक्की ते कसं वर्कआउट होतं. ठीक आहे. तर आता एक एक्झाम्पल घेऊन पाहूयात. आपण म्हणूयात की एक प्रोजेक्ट आहे जो की चहा ऑर्डर करणारा एक ॲप आपल्याला बनवायचा आहे. म्हणजे काय, चहा ऑर्डर करणारे एक ॲप आपण बनवणार आहे. तर पहिलं काय असेल, बिझनेस ॲनालिस्ट. ग्राहक म्हणतो चहा ऑर्डर केल्यानंतर मला 5 मिनिटातच ऑर्डर यायला हवी. ठीक आहे. सो बिझनेस ॲनालिस्टचं काम काय, तर रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे क्लायंट जे काय सांगतं ते ऐकून घेणं आणि ते पुढे प्रोसेस करणं. UI/UX काय करतात, तर होम स्क्रीनवर एक मोठे चहाचे बटन टाकतो जे एकदम रंगीबरंगी दिसायला पण छान असं, म्हणजे तुम्ही असं पाहता क्षणी त्याच्यावरती क्लिक करायची इच्छाच झाली पाहिजे असं UI/UX छान असं डिझाईन करतात चहाचं बटन. डेव्हलपर काय करतात, तर बटनवरती क्लिक केले की ऑर्डर डेटाबेसमध्ये जाईल आणि किचनला नोटिफिकेशन येईल. तर हे कसं होईल, तर ते त्यांच्या स्किल्सचा उपयोग, कोडिंगचा उपयोग करून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काम करतात. ठीक आहे. टेस्टर काय करतात, तर मी मसाला चहा मागितला पण हा तर मला साधाच चहा मिळाला, असा काहीतरी बग शोधण्याचं काम टेस्ट इंजिनियर करतात. सपोर्ट इंजिनियर, ग्राहक म्हणतो पैसे कट झाले पण चहाची ऑर्डरच दिसत नाही, तर ह्या सगळ्या क्वेरीज हँडल करणं हे सपोर्ट इंजिनियरचं काम असतं. डेव्हऑप्स इंजिनियर काय करतात, तर बरेच ट्रॅफिक आलंय, सर्व्हर अपडेट करतो नाहीतर ॲपच क्रॅश होईल. ओके. सो ह्याचं काम काय असतं, तर ॲप क्रॅश होईल म्हणून सर्व्हर अपडेट करणं. ठीक आहे. सो शेवटी सर्व बग्स फिक्स झाले आणि चहा वेळेवर मिळतो आणि ग्राहक खुश होतो. तर एकंदरीत नॉर्मल एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की नक्की कोणाचा काय रोल असतो. आता आपण असे बरेच रोल पाहिले आहेत. तुम्ही म्हणाल हे काम एकट्याने करायचे का, तर अजिबात नाही. तिथे टीम्स असतात, तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळते, ट्रेनिंग मिळते, प्रॉपर रोडमॅप असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम करू शकता. टीमवर्क म्हणजे प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीने काम करतो. एकजुटीची ताकद असते की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीजवरती काय चालू आहे ते पाहणार आहोत. आपण मशीन लर्निंग, पायथॉन, डेटा ॲनालिस्ट अशा बऱ्याचशा नवीन रोलवरती ही माहिती पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का, कुठले व्हिडिओजवरती तुम्ही जास्त इंटरेस्ट घेऊन म्हणजे तुम्हाला पाहिजे की ह्या टॉपिकवरती तुम्ही बोला, तर ते टॉपिक प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये पिंग करा. आपण नक्की त्या टॉपिकवरती बोलणार. चला तर मग मनापासून धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र.